संबोधन गुरुशिष्यांचा संवाद दशक 15वा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम अस्ति मासांचे शरीरे त्यात राहिले जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रणवये घनमट पोचट स्वभाव निरोधी जाणगे जीवे हवे न हवे अवघे जीवदाणी एकी मागो घेणे एका न मागताची देणे प्रचितींचे सुरक्षणे ओळखावी जीव जीवात घालावा आत्मा आत्मात मिसळावा राहो शोध घ्यावा परंतराचा जाणे हेवड कार्य झाले पण एवढ झाले निमुसपणे शौर्य दृष्टी पडे तैसेच हे मनास मन विवेक जावे मिळवना पण मन होत आहे अनुमान वाढतो भिडेने कार्य नसतो या कारणे कृत्या तो अधिक पाहावा दुसऱ्यांच्या जीवाचे कळेना परांतरे ते जाणणे आवश्यक होती लोक नाना कुणा प्रकारे अकल सांडून वर्ती परते लोक वशपण करते पूर्णपणे हळू पडते ठाई ठाई जगदीश आहे जगदंतरी चेटके करावे कोणावरी जो कोणी वेगवेगळे तोची श्रेष्ठ राजा दिना सदना सिद्धामीश महाराज की जय. राजा सदना शिवसाहेब महाराज की जय. राजा सदना राजा सदना श्री काली सिद्धेश महाराज की जय. राजा सदना श्री सरत महाराज की जय. राजा सदना श्री रणजीत महाराज की जय. राजा सदना श्री हरिचंद्र महाराज की जय. राजा सदना श्री तारक महाराज की जय. जगदीश आहे जगदंतरी चेटके करावे कोणावरी जो कोणी वेगवेगळे तोची श्रेष्ठ. रामदास महाराज. सद्गुरूचं कार्य 3 दिवसीय आपला प्रोग्राम सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त साजरा करतो. कालच निरपुण्याची सुरुवातीला बोललो, माझ्याने निर्देश दिल्याप्रमाणे बोललोय. इगतपुरीला बोलवलं होतं आणि दक्षिण बागला आजपासून 2 दिवस आहे. पण मर्जी त्याची आहे, आपली नाही आहे. हे कालच निवेदन केलेलं आहे. आपल्या मर्जीने काय होत नाही. संकेत गुरुबंधूंना आग्रह केला. गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू मुरलीने सांगितलं इगतपुरीला पाटीलला वाहनाची राजे आता इकडे बांधून सांगितलं 2 दिवस इकडे यायला पाहिजे.
आता पुण्याच्या मुख्यमंत्री महाराज सर्व चराचरमध्ये एकच आहे ना, वेगळं काय? संकेत घेतला, महाराजांनी सांगितलं इगतपुरीला जायचं नाही. म्हटलं इकडे पण नाही, मग इकडेच करायचं 3 दिवस. त्याप्रमाणे कालपासून हा प्रोग्राम चालू आहे. पण सद्गुरू परीक्षा घेतो नेहमी, कठीण परीक्षा घेतो. काल पण सांगितलेलं आहे, अडचण अशी आहे तुझी वेळी. ती अडचण अशी आहे की नागिन म्हणून निघाले, तुला डॉक्टरने निदान केलं आणि नागिनवर उपचार पण चालू झाले. नागिन महाराज नागिन झाला तर पुढे काय करायचं? कार्यक्रमात जायचं की नाही? कार्यक्रम चालू ठेवायचे की नाही? महाराजांनी सांगितलं की महाराजांचं कार्य चालू ठेवायचं, का होईल ते महाराजांवर सोपवायचं. बघा, समोर तुमचा मृत्यू दिसला तरी हा माझा दुसरा अनुभव आहे. हा माझा दुसरा अनुभव आहे. 2019 साली अटॅक आलेला, हार्ट अटॅक, 24 मे. आणि त्यावेळेला काय परिस्थिती अशी कन्फ्यूज की आपण डॉक्टर याची तयारी झाली, माझी पण मनाची तयारी झाली, पण महाराजांनी डॉक्टरमध्ये पाठवलंच नाही. काय डॉक्टरांनी ह्याच्यात पाठवलंच नाही, दवाखान्यात पाठवलंच नाही. अचानक संकेत दिलं. काय संकेत दिला? मंदिरात जायचं, 4 भजनं करायची. मंदिरात जायचं, भजन करायचं. जेव्हा मग विचारलं काय, मला महाराज कसं दाखवतो, काय तुला काय? म्हणून मला पण तेच दाखवतो. दोघांचं कन्फर्मेशन झालं. मंदिरात आलो, जेवण भाऊ पण आला आणि नरी वहिनी आणि वहिनी पण आले आणि भजन चालू करायला सांगितलं. आता अशा टेन्शनमध्ये भजन कसं होणार? महाराजांनी मलाच कुठेतरी शक्ती दिली. यांना सांगितलं तुम्ही थांबा, मी बोलतो. पहिला खुर्चीवर बसून खुर्चीत बसून काकड आरती केली. उत्साह वाढला, महाराजांनी शक्ती दिली. सर्व चराचर उभा राहून, दुपारचं भजन उभा राहून आणि रात्रीचं भजन उभा राहून 4 भजन झालं. एकदम अटॅक माइंड, जसं काही झालंच नाही. तपासायला गेलो, महाराजांना संकेत दिल्याप्रमाणे काय झालं आहे की नाही माहित नाही, डाऊटफुल. दवाखान्यात जो आपला सचिनने वाट पण रिझर्व करून ठेवला. सगळे डॉक्टर पण पेशंट पण म्हणे हा जाय चालत आला तोच, म्हणे हा हार्ट अटॅकचा पेशंट आहे, म्हणे हा बीपी वाढला, बाकी काय नाही. चेक केलं तर काही नाही. आता सुद्धा तीच परिस्थिती, गेल्या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती. संपूर्ण दीपावलीचा जो प्रोग्राम झाला, मी बोलू शकत नव्हतो, एवढा खोकला, सर्दी आणि शेवटी ऍडमिट झालो. निमोनिया इन्फेक्शन झालं आणि त्याच्यातून महाराजांनी बाहेर काढलं. बघ, महाराज कसं आपलं तुझं भोग भोगायला लावतो आपल्याला. शरीराचे भोग आहे, हे आपले भोग नाही. आपण मीपणा समजून केलेला आहे ना कर्म, त्यामुळे आपले भोग आपल्याला भोगायला लागतात. आणि ते भोगताना सद्गुरू म्हणून सांगितलं भवसागर आहे. हा भवसागर जन्मापासून मरेपर्यंत भवसागर आहे. हा भवसागर सद्गुरू असेल तरच पार करू शकतो. सद्गुरू काय आहे, काय कोण, सगळं हारल्यानंतर सद्गुरू आहे. जीव हारायला पाहिजे सगळीकडे. पैसा काम करत नाही, मनुष्य काम करत नाही, ज्ञान पावर मसल पावर काय काम करत नाही.
तेव्हा देव बरा तो सद्गुरू. हा अनुभव म्हणून सांगितला का, अशा अनुभव आल्यानंतर काय होतो. आता अटॅकच्या वेळेला समजा कोणी सांगितलं की वजन डाऊन कर, तर म्हणजे हे केवढा विश्वास काय पाहिजे तुम्हाला. त्यावेळेला मला क्षणिक विचारला, समजा मी गेलो मंदिरात मध्ये भक्ती करता, नाही एवढा एक बुद्धी देणारा तोच आहे, मनात आणणारा तोच आहे, सगळं त्याच्याशिवाय काहीच नाहीये. सद्गुरु भक्ती एक नमुना आहे, कसं करून घेतात आपल्याकडून. समोर मरण दिसतो, मृत्यू दिसतोय, अटॅकमध्ये मृत्यू असतो, क्षणात काही होऊ शकतो. त्यावेळेला महाराजांकडे येऊन भजन करायला सांगितलं. हातपायाला घाम गळलेला, कपडे घालायची ताकद नाही, इकडे छातीत कळा मारतात. या परिस्थितीत सद्गुरूने भजन करायला लावलं आणि ते अटॅक कुठे काही 24ला अटॅक आल्यानंतर मग आपलं एंजिओप्लास्टी झाली, एंजिओग्राफी झाली आणि ते झालं. ठीक आहे. त्यावेळेला सुद्धा काय बायपास करायचं का, आपला तुमचं काय म्हणतात एंजिओप्लास्टी करायची, ते पण करतोस. जगन्नाथ महाराजांकडे काय म्हणतात एक निवेदन केलं, काय एंजिओप्लास्टी झाली पाहिजे, बायपास सुद्धा का म्हणून तोही महाराजांनी त्याचा शब्द राखला आणि एंजिओप्लास्टी केली, बायपास होऊ दिला. आताही नागिन म्हटलं म्हणजे भयानक. आता सचिन बोलून गेला, नागिन भयानक प्रकार आहे, मंत्र उतरावं लागतं, नाही तर भयानक प्रकार असतो. बघा अंकल, तुम्हाला पटलं तर बघा, नाही तर उतरून घ्या, मंत्रून घ्या. नाही तर मी गप्प बसतो, कारण महाराज जे निर्णय देतील ते आपण नाही काय करू शकत. जेव्हा आपल्यातून तो आत्मा प्रकट होतो, स्मरता तव नाम नामी जडले प्रेम प्रकटला आत्मा नाम, आत्मा प्रकट होतो, तुम्ही राहत नाही. तो सांगेल ते तुम्हाला करावं. आणि या सगळ्यांना माहिती आहे महाराजांचं वचन पाळल्यानंतर माझी हालत का होती. आठवण अजून आठवण आहे तुम्हाला. याच मंदिरात काय झालेलं, महाराजांच्या हिशोबाने महाराजांचं निरूपण लावलं, महाराजांच्या हिशोबाने भाऊजींचं निरूपण लावलं. नंतर महाराजांनी मला निरूपण करायला सांगितलं. आणि त्यावेळी नेमकीच मी गाडी आणलेली, जॉबमध्ये लागला आणि पायाचा मला आजार होताच. आणि महाराजांनी आदेश दिला, तू निरूपण कर. मी नाकारलं, नाही जमणार म्हटलं, कारण हे अगोदरच कंटाळलेले असतात. कोणाचे पाय दुखतात, कोणाचे कंबर दुखतं, कोणाचा हात दुखतो, कोणाचं काहीतरी दुखत असतं. आणि शक्य आहे, बरोबर आहे, माणसाची कॅपॅसिटी किती, अर्धा तास, त्याच्यावरती नाही राहू शकत. ती नशा फक्त किती आहे, धुंदी असते ना, ती अर्धा तासाची असते. गिरदी 2-2 तास शक्य आहे का. तरी पण मी नाही म्हटल्यानंतर महाराजांनी माझा पायाचा वाकडा थोड माझे अशी डोळ्यातून अश्रू हे ते. त्याला वाटलं काय झालं याला. माझं मलाच कळलं काय आहे ते. महाराजांची माफी मागितली, खुर्ची मांडायला लावली आणि मी सरळ गेमचे मुखून निरूपणाला बसलो. आपलं चालत नाही म्हणून स्मरता तव नाम नामी जडले प्रेम प्रकटल आत्मा. जेव्हा तुमच्यातून जेव्हा आत्मा प्रकट होतो, तुम्ही स्वतः काही करूच शकत नाही. प्रकट होणं म्हणजे काय, तो आपला ताबा घेतो आणि त्याचंच आहे सगळं, आपलं काहीच नाही. आपलं काय श्वास पण आपलं नाहीये ना, त्याच्या इच्छेने सगळं हा श्वास चालतो. आईच्या करंट जातो की नाही, तसं आपला करंट गेला तर. सांगायचं तात्पर्य आहे, सद्गुरू वारंवार तुम्हाला घडवण्यासाठी परीक्षा घेतो, तुम्हाला तयार करतो. एकदा तयारी झाली आणि सगळं जे आहे ना, सुख दुःख विकार वगैरे हे सगळं तुमच्या देहाशी संबंधी आहे, आत्म्याशी संबंधित नाही. आणि देहावर प्रेम करतो ना आपण, आत्म्यावर कुठे प्रेम करतो, आत्म्याला ओळखतच नाही. त्या आत्म्याची ओळख देतो सद्गुरू आपल्याला.
रक्षणाकारणे नाना यत्न केले परिकाम आमचा घेऊन गेला. या देहाच्या रक्षणासाठी जन्मापासून मरेपर्यंत आपण प्रयत्न करतो. गरीब असो श्रीमंत असो कोणी असो, एक दिवस जातो की नाही, तो कुठे जातो कळत नाही की नाही. का कळत नाही, त्याच्या पुढे काय होतं त्याला कळतंय नाही कळत. आपल्याच कर्मानुसार आपल्याला सुख दुःख भोगावं लागतं. गर्भापासून दुःख चालू, मरेपर्यंत दुःखच, मेल्यानंतरही दुःखच. ह्याला वाटतं सुख आहे, सुख आहे, कुठे सुख आहे. सद्गुरूकडे गेल्यानंतर कळतं सुख कुठे आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा परीक्षा होत राहणार, होणार, पण सद्गुरू वचन पाळून हा सत्संग जो आहे तो महाराज आपल्याकडे येणे तेणे प्रकारे तुमची इच्छा असो की नसो चालूच ठेवणार, कायम ठेवणार. आपली इच्छा असो का नसो चालू ठेवणार. आणि त्याची सत्ता आहे, त्याची इच्छा आहे. जसं शिक्षक मुलाला एकदा ऍडमिशन घेतला की जबाबदारी त्याची. मार झोड करून काहीतरी शिकून टाकणार त्याला. जो साधूच्या जीव अंकित झाला त्याचा असे भार निरंजन आहे. साधूच्या अंकित झालो का साधूची जबाबदारी आहे. मुलाचं ऍडमिशन झाला का शिक्षकाची जबाबदारी, त्याला कसं शिकवायचं. सद्गुरू वचन पाहून सद्गुरूचं अंकित व्हायला पाहिजे. म्हणणार की नाही तरी जाईल फुकट तो प्राण. इतकीच्या जगामध्ये म्हटले ना, सद्गुरू विश्वास जायचं नीट तोची होय धीट भाव. पण कारण सद्गुरू अशी परीक्षा घेतो, कोण थांबणार आहे मला सांगा. विश्वास असेलच थांबेल ना. मांडलेल्या निर्वाण उडी घाली हा अनुभव आपल्याला पाहिजे. हा अनुभव देणारा तोच, धैर्य देणारा तोच, बुद्धी देणारा तोच, सर्व करणारा तोच. आपण साक्षी भावाला राहायचं. साक्षी भाव जे घडणार आहे निश्चित आहे, घडवणार आहे निश्चित आहे. म्हणून सांगितलं रामायण लिहिलंय, नंतर रामायण घडलं. महाभारत लिहिलंय, महाभारत घडलं. कृष्णाने गीता सांगितली, सगळं सांगितलं, ज्ञान वगैरे ते सगळं सांगितलं. शेवटी सांगितलं काय आहे, गीतासा काय सांगितलं, जो हुआ अच्छे के लिए हुआ, जो हो रहा अच्छे के लिए हुआ, जो होगा वो भी अच्छे के लिए. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे जे काय घडणार आहे ते तुमच्या हातात नाही. जे काय घडणार आहे ना ते तुमच्या हातात, ते घडणारच आहे. एक अज्ञानामुळे वाटतो मी असं करायला पाहिजे, मी तसं करायला पाहिजे, मी प्रयत्न केला पाहिजे, मी प्रयत्न न केलं पाहिजे, मला आठवण यायला पाहिजे, मला सुचलं पाहिजे, मला हे व्हायला पाहिजे. हे अज्ञानामुळे वाटतं. कारण मन तुमचं नाही, बुद्धी पण तुमची नाही. मला आता तू कुठे माझ्या मनात नाही, मी मन तुझं आहे. अरे मला बुद्धी फुटली नाही म्हणजे बुद्धी तुझी आहे. अरे माझं लक्ष लागलं नाही म्हणजे लक्ष तुझं आहे. अरे म्हणजे सगळं काय आहे एक फक्त तुझा आहे अहंकार. मी केलं, मी केलं, मी टच घेतलं, टच घेतलं. शब्द सगळं टच घेतो की नाही, शब्दात सगळं टच घेतो, सगळं उठल्या टच गेलं की नाही. सकाळ उठल्यावर त्याला कळलं हा स्वप्न होता, तो बंद करत नाही. झोपेत स्वप्नात कळत नाही. तसं आयुष्य दीर्घची स्वप्न, बद्धा मोक्ष साधक हे स्वप्नातच आहे. चारी खाणी चारी वाणीचे लक्षण असेल स्वप्नातच आहे. स्वप्नातून जागा करतो सद्गुरू, तो सिद्ध होतो. उठा उठाव साधू जना साधा आपुला आली इथं, गेला गेला नरदेह मग पेचा भगवंत, मग पेचा साक्षात. जाग आणतो, जाग. झोपेत आहे ना आपण, ती जाग कशाने येते, स्मरता तव नाम. सद्गुरू बीजमंत्र देतो की नाही,
तो बीज मंत्र जपून जपून स्मरता तव नाम जडले प्रेम. काय सतत वाटतं नामस्मरण असावं, नामस्मरण नामस्मरण. स्मरता तव नाम नामी जडले प्रेम प्रकटला आत्माराम. आत्माराम तुमच्या आहेत. तू लक्ष 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 न पाहिजे वस्तू लक्ष आहे तो लक्ष जातो बीज मंत्र. तो प्रकट झाला का तू राह देव राह. तर तो सदोदित आहे. तुझं लक्ष नसताना तो आहे. तो सगळ्यांमध्ये आहेच. कुठे नाही असं नाहीये. फक्त आपला लक्ष नाही. सत्संगाने तिने साधनाचे भोगकष्ट केले. सत्संगाने महाराजांच्या निरूपणाने बीजमंत्राने आणि 4 भजनाने तिने साधनांचे भोगकष्ट का होत मन शुद्ध होत. देवरूपी देवळात जात आणि आत्म्याचं दर्शन. एकदा आत्म्याचं दर्शन झाला म्हणून या ओळीत या 15 दशक 15 समास पहिला वेळ काय सांगितलंय. जगदीश आहे जगदंतरी शेवकेत नामी कोणावरी जो कोणी जरी तोची श्रेष्ठ. काय सांगितलंय. जगदीश आहे जगदांतरी. जगदीश आहे जगदांतरी चटके करावी कोणावरी जो कोणी विवेक विवरी तोची श्रेष्ठ. तर जगदीश आहे जगदांतरी म्हणजे काय. सगळ्यांना जगदीशच आहे. हा बोललास की वरल्या रंगा सगळे वरल्या रंगाला बोललेले आहेत की नाही. हा दत्ता आहे, हा जयवंत आहे, हा ज्योती वहिनी आहे, हा दिशा आहे, हा समीप आहे, हा गुलाबभाऊजी आहे, ही वदली वहिनी आहे. हे वरल्या रंग आहे की नाही. वरल्या रंग कशामुळे आला. त्रिगुणामुळे मनामुळे. मन विषय सुखाकडे आहे म्हणून हे 3 गुण आले. रज तम सत्व. मेकॅनिझम म्हणतात ना. मेकॅनिझम जसं आपल्याला काय रेडिओचा मेकॅनिकल असतो, मोबाईलचा मेकॅनिकल असतो, कॉम्प्युटरचा मेकॅनिकल असतो. जगातल्या बरेच काय काय मेकॅनिकल आहेत. टेक्निकल नॉलेज म्हणतात. कोणी कॉम्प्युटर इंजिनियर असतो, कोणी काय असतो. पण या जीवाचा या शरीराचा मेकॅनिझम जो जाणतो त्याला काय म्हणतात. फिलॉसॉफर तत्वज्ञानी. शरीर हा पंचमहाभूतांचा तत्वज्ञानाने जोडलेला गोळा झालेला सगळा आणि त्याच्यामुळे हा जीव झाला. ह्या जीवाला आपली ओळख देतो सद्गुरू. तू जीव नाही आहेस. मग ओष जीव सनातन ला भ्रम झालेला आहे. काय आहे. मी देह आहे. मी देह हा तुझा भ्रम. मी जीव आहे तुझा भ्रम. मी मन आहे तुझा भ्रम. मी बुद्धी आहे तुझा भ्रम. मी चित्त आहे मी हा भ्रम. हा भ्रम कशामुळे झाला. एक विषय सुखा अहंकारामुळे. कॉज ऑफ काय म्हणतात डेथ. कॉज ऑफ सॅडनेस काय आहे. अहंकार. सर्व देव करतो. तुम्हाला झोपवणारा देव, तुम्हाला उठवणारा देव, तुमचं शरीर चालवणारा देव, तुमचं कार्य करणारा देव. ह्याला वाटतं मी कशामुळे. मनामुळे. या मनाला सद्गुरू ओळखायला होतो. या बुद्धीला सद्गुरू ओळखायला होतो. या चित्ताला सद्गुरू ओळखायला होतो आणि अहंकाराला ओळखायला. सगळ्यात महत्वाचं आपण आत्मा राम करता हे जर फरक कशामुळे आला. मन. तो कशामुळे. त्रिगुण. मन शुद्ध होतं. त्रिगुण राहत नाही. शुद्ध करा मन ध्यान वस्तूशी ओळखावे तुका म्हणे. शुद्ध मन कशाने होतो. बीज मंत्र सत्संग आणि भजन 4 भजन. एक मन शुद्ध होत जात.
हे काय खातो पितो झोपतो ना, मजा करणार, खूप श्रीमंत होणार, 2-4 ब्लॉक घेणार, मुलांना शिकवणार, सगळं करणार. पुढे काय हे पडणार ना. हे जाण्याच्या अगोदर काय सांगते, गेला ना ते मग भगवंत साक्षी. हे असताना जसं आपण विषयाचा ध्यास करतो की नाही, मला इंजिनियर व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला श्रीमंत व्हायचं, मला गरीब व्हायचं. गरीब व्हायचं पण श्रीमंत व्हायचं ध्यास होतो की नाही माणूस, होतो. पण सद्गुरू हा ध्यास घ्यायला सांगतो. एकदा कळणं अनुभवात बघा, शब्द नाही अनुभवाने कळलं पाहिजे. काय कळलं पाहिजे, सर्वांमध्ये आत्मा आहे. फरक कशामुळे, मेकॅनिझम काय आहे, मन अशुद्ध कशाने झालाय, विकार. रजस तमस सत्वामुळे हा विकार आहे. हे एकदा समजून घेतलं म्हणून 5वा प्रलय म्हटलेला आहे. पहिला कुठला प्रलय होतो, निद्रा, झोप, काही नाही. प्रत्येक जीव कुठे जातो, रात्री झोपेत. हे तुझ्या प्रकटेत हे जिथे आटे, हे ज्ञान झाले कुठे भ्रांती बंधनाची. रोज अज्ञानातून प्रत्येक जीव कुठे जातो, देवाकडे जातो, स्वरूपाकडे जातो. म्हणून झोपेला समाधी म्हटलेली आहे. झोप माझी समाधी. का अज्ञानातून जातो, रोज झोपतो, मस्त झोपलाय. नाही झोप करायला लागली, झोपेची किंमत कळते की नाही. दिवसभर काम करू शकत नाही. अन्न खाल्लं, पोट भरून खाल्लं, सगळं पाहिजे तेवढं सगळं खाल्लं, झोप नसेल तर. म्हणजे अन्नापेक्षा महत्व कोणाला आहे, झोपेला आहे ना. झोप म्हणजे समाधी आहे. रोज देवाकडे जातो आणि बॅटरी चार्ज करून येतो आणि जीव बनतो. पण त्याला ओळखत नाही आहे, जवळ अंतरी भेटी नाही जन्मांतरी. का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे, सत्याचा समागम करत नाही. जीव अडाणी, कळते पर्यंत ना वळते नाही असं म्हणतात ना. कळते पण वळत नाही ना, कारण विषय स्ट्रॉंग आहे, देवबुद्धी स्ट्रॉंग आहे. ती घालवण्यासाठी हा सप्ताह आहे, सत्संग. नाही ते काय, 4 भजनं करून माणसं मरून जातात. 4 भजनं कळतच नाही. दररोज 4 भजनं उठून, सकाळ उठून हे काकड आरती करणार, सकाळचं भजन करणार, दुपारचं भजन करणार, ध्यान धारणा पण करणार. महाराजांनी सगळे निरूपण ऐकणार, मुरत नाही. त्याचं काय करायचं, का मुरत नाही, पाकड बसत नाही ना. माकड असतो, माकड चणे टाकले त्याला पकडायचे आयडिया काय, चणे टाकायचे, मुठीत बंद करतो, मुठी सोडत नाही ना. मुठी सोडता येणार, त्याच्यासाठीच गुरु वचनी घेता भाव आपे आप भेट देव. म्हणून गुरुसी बजावे रूप ध्यानास या. गुरु म्हणजे फक्त रूप. आपण गुरु म्हणजे काय समजतो, सिद्धरामेश्वर महाराज, निसर्ग महाराज, रणजित महाराज, हरिश्चंद्र महाराज, तारकेकर महाराज, त्यांनी सत्याला ओळखलं म्हणून ते सत्य आपल्याला दाखवतात. म्हणून त्याला सद्गुरू म्हणतात. सत्य दाखवतो तो सद्गुरू. ते देहांची नाव आहेत, आत्म्यांची नावच नाहीये. अलक्ष, अनाम, अरूप, अद्वैत, अक्षय परत प्रमोट. अलक्ष आहे तो, अद्वैत आहे, अनाम आहे. त्यांनी ओळखलं ते आपल्याला ओळख देतात. हे बघ, हे बघ, गृहा दाखवी निधन, गृहा सहभाग देऊन सात्मबोध नांद. सात्मबोध म्हणजे काय, तू कोण आहे तुझी ओळख देतो. तो बोध, तो ओळख देतो आपल्याला. आपण वेगळीच ओळख मागतो. माझा हा काम होऊ दे, माझा तो काम होऊ दे, माझा तो काम होऊ दे, तो काम पुरे ना शोभ ज्याचे त्याचे, म्हणून मी मागचा जन्म घेते. बरं पडलं तेच. काय उपयोग आहे भजन करून, काय भक्ती करून उपयोग.
मिथ्यत्व कळलं पाहिजे संसारात. ज्याच्यासाठी करतो आपण, कोणासाठी पहिला करतो आपण? या शरीरासाठी. तो आपला आहे, एक दिवस सोडून जाणार नाही. तो धोका देणार नाही आपल्याला. या रक्षणा कारणे नाना यत्न केले, परिकाळ मागुता घेऊन गेला. काय त्याला घेऊनच जाणार आहे. काल त्याला घेऊन जाण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे? माझे म्हणण्या पाहिजे डोळा पाहिला मुक्तीचा असो. जिवंत असताना अनुभवात्मक रीते कळलं पाहिजे मी आत्मा आहे. एकदा हा कळला, हा सगळं देवावर. परमेश्वर तुझी इच्छा असेल जे होईल. म्हणून अशी परीक्षा महाराज घेतो, अशी हार्ड परीक्षा घेतो. तुमचा जीवपणा राहिलाच पाहिजे नाही. मला समजा महाराजांचं वचन पाळताना माणूस मेला तर काय होणार आहे? देवाकडेच जाणार ना तो, महाराजांकडेच जाणार ना, तर दुसरीकडे कुठे जाणार? म्हणून सांगितलं काय, केतकीचं झाडा केवढा फुलला, आडू जाता बडा नागत येते. बडा नाग म्हणजे ना, ही माया. मायाचं कामच आहे ना तुम्हाला त्रास द्यायचा. तो त्रास देणार माया आहे ना ती. त्याला आवडत नाहीये, त्याला हे सत्संग वगैरे आवडत नाहीये. केतकीचं झाडा केवढा फुलला, काढू जाता बडा नागत येते. सद्गुरु विश्वास जयाचार्य नीट, तोची होय नीट भाव, तोच केवढा काढू शकतो. ध्यरूपी ध्यरूपी देवाला शोधायचं म्हणजे तो केवढा काढण्यासारखंच आहे ना. सद्गुरु विश्वास जयाचार्य नीट, तोची होय नीट भाव. नाही तरी जाई फुकट होतो प्राण, नाहीतरी एक दिवस फुकटच जाणे. भाजी असते ना, ताजी असताना करून घ्यायची असते. खराब झाली फेकून द्यावी लागते की नाही? तर शरीर ही भाजी आहे, नरडी हा भाजी आहे. जिवंत असताना त्याला काय कापून खायचंय, म्हणजे ते जीवपणा घालायचं. म्हणून सांगितलं, काय सांगितलंय? जगदीश आहे जगदांतरी, चेके करावी कोणावरी, जो कोणी वेगळा वेळी तोच श्रेष्ठ. म्हणून सांगितलं, पहिला प्रलय म्हणजे निद्रा, दुसरा काय आहे ब्रह्मनिद्रा, ब्रह्मा झोप लागते. तिसरा काय म्हटलंय ब्रह्मप्रलय. चौथा पहिला हे निद्रा, दुसरा मृत्यू. मृत्यूचा आपण होऊ शकत नाही. प्रलय म्हणजे काही नाही, काही शिल्लकच राहत नाहीये. जसं रात्री झोपेत काही शिल्लक राहत नाहीये. देव नाही, दानव नाही, मानव नाही, तू नाही, सगळ्यात सगळं विसर्जन होतो की नाही रात्री झोपेत? कोण शिल्लक आहे तिकडे? ना कृष्ण, ना राम, ना कोणी शिल्लक नाहीये. कुठं संत महात्मा पण शिल्लक राहत नाहीये. शेवटी तुझ्यामुळे सगळं आहे, ते तू पण नाहीये तिकडे झोपेत. सगळ्यांचं काय म्हणतात लय होतो. कुठून आला? अज्ञानातून. अज्ञानातून नाही, पण अज्ञानातून कुठे जातोय? सद्गुरु भेटायला कळत. सद्गुरु बीज मंत्र देतो, त्या बीज मंत्राने रात्री झोपेत जागृती जातो. जाग समाझोप म्हणजे ध्यानधारणा म्हणजे काय आहे? ध्यानधारणा त्याच्यासाठी झोप, जागती झोप म्हणतात त्याला. तुझ्या अवस्थेपर्यंत तो पोचतो तिकडे. कशाने? बीज मंत्र. म्हणून बीज मंत्राला काय अनंत महत्व. नाम आणि नामस्मरण आणि त्याला बीज मंत्राला खूप जमीन आसमानाचा फरक सांगितलेला आहे. नामस्मरण करते पण आहे की ना तिकडे. मी काय विठ्ठलाचं नाम जपलं, शंकराचं जपलं, विष्णूचं जपलं, पण तू आहे ना तिकडे जपणारा. जोपर्यंत तू आहे तोपर्यंत पुण्याची कल्पना करते पण आहे, करते पण आहे, तोपर्यंत कल्पना पुण्याची आहे. इकडे आपण नाहीये. आपल्या शिवाय आपण आहे. तिथपर्यंत सद्गुरु देतो बीज मंत्राने. आपल्याशिवाय आपण ते बीज मंत्राने तुझ्यापर्यंत देतो, तेव्हा कळतं आपल्याशिवाय आपण आहे. बीज मंत्राने करते पणच राहतो.
ज्या शरीरासाठी तू सगळं हे काय म्हणतात भीक मागतो म्हणून सांगितलं अभोन गुरु पुत्र अजून कार्य भ्रांती काशी अशी कंदी कशी आता कल्पित भवासी भित्तो सर अभिमान सांडे गुरु बाई सगळं अभिनव मानव अहंकार आहे. कल्पवृक्षात तळे वैष्णवना दिवशी तिने भीक तिने वाणी मागसी ज्यासाठी भीक मागतो ना सगळं रिलेटेड कशासाठी आहे कशाशी आहे ना त्याशीच बायको कशासाठी पाहिजे देह आहे म्हणून मेल्यावर बायको कशाला पाहिजे बायको म्हणजे झाला जाऊन टाकायला काय काम आहे याचा जिवंत असेपर्यंत बायको मुलं हे ते सगळं आहे मेल्यावर बायको पण सांगते लोक जाऊन द्या शुद्ध गेलं त्याच्यात ना शुद्ध चैतन्य नाही शिल्लक तिकडे वास येणार वास येण्याच्या अगोदर पाठवून देतात स्मशानात म्हणजे सगळं रिलेशन कशाची आहे देह आहे सगळे देहावर बोललेलं आहे की नाही आत्म्याला कोणी ओळखतच नाही या आत्म्याला ओळख होईपर्यंत सद्गुरू तुम्हाला काय करणार परीक्षा घ्या जिंकणे जायला पाहिजे की नको सहा विकार जीव आहे की नाही पहिले विकार काम पाहिजे पाहिजे नाही मिळाला तर क्रोध मिळाला तर लोभ काम क्रोध लोभ मोह म्हणतात त्याला नंतर भय आहे तर जाईल त्याचं एवढं वाटलं माझं नाही वाटलं मस्तर आला आणि सहावा अहंकार सहा विकारामुळे हा जीव काय झालेला आहे अशुद्ध झाले त्रिगुण तयार झालेले या विकारामुळेच त्रिगुण तयार होत विकारामुळेच जीव झाले सगळीकडे ते देवच आहे म्हटल्यानंतर म्हणून सांगितलं आहे काय म्हटलेलं आहे जगदीश आहे जगदंतरी चेटके करावे कोणावरी जो कोणी वेगवेगळी तोच श्रेष्ठ हा कधी शक्य आहे चार प्रलय ओळखायचं निद्रा प्रलय म्हणजे काय मृत्यू प्रलय म्हणजे काय ब्रह्म निद्रा प्रलय म्हणजे काय आणि ब्रह्म प्रलय म्हणजे काय हे सगळं ओळखल्यानंतर पाचवा प्रलय सद्गुरू ओळखायला लावतो आपल्याला पाचवा प्रलय झाल्यानंतर कळतं माझ्याशिवाय माझ्यामध्ये कोणीतरी आहे त्याचा शोध लागतो मग मी राहत नाही बाप घरात आहे ना तो मुलगा शांत असतो माझा बाप आहे नाही माझा बाप आहे तसं आपला बाप आपल्या मध्येच आहे तो बापाला ओळखत नाही अनेक जण त्यालाच घेऊन फिरतो त्यालाच ओळखत त्या बापाची ओळख सद्गुरू देतो आपल्याला तुझ्या आतमध्ये कोण आहे त्याला ओळख म्हणून काकडामध्ये म्हटले ना नावळा माझी जाता हा देवस्था म्हणे उत्पन्न झाले नसे पद्धतीची वार्ता आहे तू आम्हाला शब्दांतरच जाऊन गेले निज रूप पाहता ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही आलं तेचे नियोग गेले मीपणा म्हणजे मीपणा त्याला ओळखतच आहे की नाही जो पण त्याला ओळखत नाही मीपणा कसं जाणार कुत्रा गाडी घरी चालतो की नाही कुत्र्याला वाटतं मी गाडी चालवतो त्याला बैल दोन बैल माहितच नाही पुरुष प्रकृती आहे तिकडे ते दोन बैल पुरुष प्रकृती आणि त्याला चालवणारा कोण आहे त्याला ओळखलं तर सगळं खटपट त्याच्यासाठीच आहे म्हणून सद्गुरू अशा या आपल्या कार्यक्रमाला परीक्षा घेणार मुला शाळेत चालतो की नाही परीक्षा घेतात की नाही शिक्षक आता युनिट टेस्ट हे ते सगळं चालत असतं की नाही 6 महिन्यानंतर वार्षिक ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला सांगत नाही परत येत तू शाळेत कळलं आता तू करू शकतोस लहान मुलं चालत नाही चालेपर्यंत बोट धरतो की नाही तो चालायला लागला आपला बोट धरतो तसंही आत्मविद्या शिकला सद्गुरू अपेक्षा करत नाही तू माझ्याकडे ये माझी सेवा कर सेवा शरीराची होते आत्म्याची होत नाही आत्म्याची शब्दाने किंवा त्याच्या भावनेने होत भाव तसा देव सद्गुरू म्हणजे आरशासारखा आहे ते तुम्ही जसं प्रेम कराल त्याच्यावर तो प्रकट होतो तुमचं भाव शुद्ध भाव पाहिजे शुद्ध भाव असे होणारच नाहीये
सगळीकडे देव करण्यानंतर काम होणार नाही. जे काय घडतं ते देवाच्या इच्छा. सगळे करण एकच आहे ना. त्या करण्याला बसलं तर तू पण करेन तो पण करेन. एक चोर दुसऱ्या चोराला पकडू शकतो का? तो म्हणतो तू चोर मी पण चोर, तुला मी कसं पकडू? एक पोलीस म्हणतो तू पण पोलीस मी पण पोलीसच आहे, कसं पकडू? फरक काय? दोघांना अथॉरिटी एकच नाही ना, पॉवर एकच आहे ना. एक सोनं दुसऱ्या सोन्याला कसं पकडणार? सगळीकडे देव आहे. चेटके करायला कोणावर म्हणतो एकमेकाचं वाईट बघतो की ना आपण. तो सगळीकडे देवाच आहे. कोणी कोणाला चेटक करायचं? समजा कोणी चेटक केलं तर लागली मर्जी कोणाची पाहिजे? देवाची मर्जी पाहिजे की नाही? देवाच्या मर्जीशी कसं होणार? देवाच्या मर्जीशी होऊच शकत नाही. आणि जे आपल्याला लागतं चेटक ते पण सुद्धा देवाची मर्जीच आहे. त्याच्याशी कसं लागणार आपल्याला? केलं तरी लागणार नाही, नाही केलं तरी लागणार नाही. कारण देह बुद्धी घालवायला सगळा हा प्रकार महाराजांचा परीक्षा बघत असतो. म्हणून काय सांगितलंय याच्यात? जगदीशा हे जगदंतरी चेटके करावे कोणावरी, जो कोणी वेगवरी पादोची श्रेष्ठ. पाचवा प्रलय झाल्यानंतर सगळीकडे देव आहे, दुसरं काही नाही. खात्री होणार. कोणाचं वाईट बघून सुद्धा बघू शकत नाही तुम्ही, कारण तुम्ही राहत नाही. तुम्ही ठरवलं कोणाला मारायचं मारू शकत नाही तुम्ही. कोणाचं वाईट करू शकत नाही तुम्ही. तर तुम्ही तुमचे नसतात. तुमचा रिमोट कोणाकडे असतो? गुरुकडेच, सद्गुरुकडेच. रिमोट त्याच्याकडे. तू काय करणार? काहीच करू शकत. तुझ्या हातात फक्त भक्ती आहे, ती मरेपर्यंत करायची. बाकी सगळं सद्गुरूवर सोडून द्यायचं. म्हणून सांगितलं, काय सांगितलं? जगदीशाय जगदंतरी चेटके करावे कोणावरी, जो कोणीवरी तोची श्रेष्ठ. राजा सद्गुणात सिद्धरामेश्वरा की जय. राजा सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुणा श्री